नमस्कार. वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण सकाळच्या घाई गडबडीत डब्यासाठी किंवा जेवणासाठी अगदी पटकन बनवता येईल अशी वालाच्या शेंगाची सुकी भाजी बनवतोय. तर बऱ्याच ठिकाणी याला घेवड्याची भाजी सुद्धा म्हणतात. तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1/2 किलो वालाच्या शेंगा घेतल्या आहेत. तर या माझ्या शेतातील शेंगा आहेत. याला आता आपण तोडून घेऊया. तर ही शेंग तोडताना शेवटचे जे 2 टोकं असतात ते तोडून घ्यायचे, म्हणजे याला जे कडेने धागे असतात ते निघून येतात. तर असं तोडायचं आणि अख्खाच्या अख्खा हा धागा किंवा शिरा या निघून येतात. तर हे व्यवस्थित काढून घेतलं म्हणजे मग भाजी खाताना कचकच लागत नाही. तर अशा पद्धतीने याला तोडून घ्यायचं आहे. शक्यतो चिरून घेऊ नका, अशी तोडून घेतली म्हणजे ही भाजी खायला छान लागते आणि अगदी पटापट तोडल्या जाते. आणि याच्या आतमध्ये जे दाणे दिसत आहेत म्हणजे बिया आहेत त्या पण आपल्याला घ्यायच्या आहेत. आता इथे मी सगळ्या शेंगा सोलून घेतल्या आहेत, म्हणजेच तोडून घेतल्या आहेत. यामध्ये आता पाणी घालूया आणि एका पाण्याने याला धुवून घ्यायचं आहे. धुवून घेतल्यानंतर या शेंगा मी एका कढईत घालून घेतल्या आणि आता यामध्ये पाणी घालूया आणि थोडंसं मीठ पण घालायचं आहे. चमच्याने या शेंगा अशा मिक्स करून घ्यायच्या आणि आता 2 ते 3 मिनिटच आपण उकळून घेऊया. अशा थोड्याशा या शेंगा पाण्यात शिजून घेतल्या म्हणजे नंतर भाजी पटकन तयार होते आणि हे जे आतलं बी आहे, दाणे आहेत ते पण थोडेसे नरम होतात. तर आता इथे तुम्ही पाहू शकता पाण्याला उकळी आलेली आहे. तर एवढंच आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे. गॅस लगेच बंद करायचा आहे. भाजी करण्यासाठी कढईमध्ये मी आता तेल घातलं आहे. तर तेल तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता. तेल छान गरम झालं की लगेच मोहरी घालूया आणि मोहरी छान तडतडली की मग जिरे घालायचेत. जिरे पण आता चांगले फुलले आहेत. तर इथे मी एक कांदा घेऊन तो अगदी बारीक चिरून घेतला होता, तो घालायचा आहे आणि तांबूस रंगावर हा परतून घेऊया. हलकासा कांदा गुलाबीसर झाला की यामध्ये आपण ही लसणाची पेस्ट घालूया. तर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेऊन मी त्या खलबत्त्यात कुटून घेतल्या होत्या. सगळं आता एकत्रित आपल्याला परतून घ्यायचं आहे. कांद्याला चांगलं तांबूस रंगावर परतायचं आहे. कांदा इथे आता व्यवस्थित परतून झालेला आहे. तर सुके मसाले घालूया. अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा लाल तिखट, 1.5 चमचा धणे जिरे पूड आणि 1 चमचा मी कांदा लसूण मसाला घातला आहे. चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर पण फोडणीमध्येच घालायची. आता हे सगळं परतून घेऊया. स्टीलची कढई असल्यामुळे परतताना थोडीशी काळजी घ्यायची. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची. आता यामध्ये थोडंसं पाणी घालूया म्हणजे हे मसाले जळत नाहीत आणि छान फुलून येतात. कडेने असं छान तेल सुटायला लागलं की मग आपण उकडून घेतलेली भाजी घालायची आहे. शेंगदाण्याचा कूट घालूया. तर साधारण 3 ते 4 मोठे चमचे मी शेंगदाण्याचा कूट घातला आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. पुढापासून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट परतून घेऊया. थोड्या वेळ परतून घेतल्यानंतर आता यावर मी एक प्लेट ठेवली आहे आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे. प्लेटमध्ये असं पाणी घालून ठेवलं म्हणजे वाफेमुळे खालची भाजी बुडायला लागत नाही आणि पाणी पण गरम होतं. आता हेच पाणी आपण या भाजीमध्ये घालूया आणि ही भाजी छान शिजून घ्यायची. तर आपण आधी उकडून घेतल्यामुळे ही भाजी अगदी पटकन शिजते. व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट परतून घेऊया. तर आपली भाजी इथे आता तयार आहे. शेवटी कोथिंबीर घालूया. अशी गरमागरम भाजी पोळीसोबत खायला एकदम भारी लागते किंवा तुम्ही वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी सुद्धा बनवू शकता. तर अशी ही वालाच्या शेंगाची भाजी पोळीसोबत डब्यात देता येते. अगदी झटपट तयार होते. खूप साधी सोपी आहे बनवायला. किंवा नुसता वरण भात केला तर त्यासोबत तोंडी लावण्यासाठी सुद्धा बनवू शकता. तर कशी वाटली ही आजची वालाच्या शेंगाची भाजी? आवडली असेल तर लाईक आणि शेअर अवश्य करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.